जेडपी शाळेमुळे उंच खडक बुद्रुक गावची ओळख महाराष्ट्रात पोहोचली. आरटीओ श्रीकांत मंडलिक. नोकरीनिमित्ताने आम्ही राज्यभर फिरत असतो. अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांच्या बैठकीत माझी ओळख देताना उंच खडक बुद्रुक गावचे नाव सांगितले की तुमच्या गावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फार चांगली आहे. आम्ही सोशल मीडियावर पाहत असतो अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आम्हाला मिळतात. त्यामुळे झेडपी शाळा, देवस्थान, सदन, शेतीमुळे उंच खडक बुद्रुक गावचे नाव महाराष्ट्रात पोहोचले, असे प्रतिपादन आरटीओ श्रीकांत मंडलिक यांनी केले. यावेळी त्यांनी दिंडोरी तहसीलदार मुकेश कांबळे यांनी नाशिक येथील मीटिंगमध्ये उंच खडक बुद्रुक शाळेचा उल्लेख केल्याचा संदर्भ दिला. ते झेडपी शाळा उंच खडक बुद्रुक येथे 15 ऑगस्ट 2026 रोजी ध्वजारोहणाप्रसंगी बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अगस्ती कारखान्याचे माननीय संचालक भाऊमामा खरात हे होते. मंडलिक पुढे म्हणाले की माझ्या मागील पिढी मंदिरात बसून शिक्षण घेत होती. मी शेणाने सारवलेल्या 2 खोल्यांमध्ये शिक्षण घेतले आणि आत्ताच्या पिढीला प्रशस्त इमारत, डिजिटल रूम व सुसज्ज व्यवस्था दिसते आहे. म्हणून तर आपली शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यात उपक्रमात प्रथम आली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात निवड झाली. शाळेला ISO मानांकन मिळाले. पहिल्याच प्रयत्नात 3 विद्यार्थी नवोदय विद्यालयास निवडले. 2 विद्यार्थी सैनिकी स्कूलसाठी व विविध स्पर्धा परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. तालुक्याच्या ठिकाणाहून विद्यार्थी गावाकडे शाळेत येतात. ही उंच खडक बुद्रुक शाळेच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. यात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट सागर शिंदे आणि त्यांच्या टीमचे फार अथक परिश्रम आहेत. हे सर्व राजकारण विरहित टिकेले अशी अपेक्षा मंडलिक यांनी व्यक्त केली. तर अध्यक्षपदी असणारे भाऊमामा खरात म्हणाले की गेल्या काही दिवसांपासून शाळेत राजकीय हस्तक्षेप होताना दिसतो आहे. तो फार खेदजनक वाटतो. 3 वर्षांपूर्वी ही शाळा बंद पडली होती. ती सागर शिंदे आणि गावातील तरुणांनी सुरू केली आहे. मात्र आता जर शाळा बंद पडली तर पुन्हा चालू होणार नाही. त्यामुळे शाळेत जो अनावश्यक हस्तक्षेप चालू आहे तो थांबवला पाहिजे. गोरगरिबांची लेकरं शाळेत शिकतात. त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा घाट कोणीही घालू नये. आम्ही शाळेच्या पाठीशी भक्कम उभे आहोत. आजकाल काही शिक्षक देखील शाळा सोडून तेथे राजकारण करू पाहतात. मात्र त्यांनी गुणवत्तेचे काम चोख पार पाडले पाहिजे, असे म्हणत खरात यांनी शिक्षण व्यवस्थेचे कान टोचले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट सागर शिंदे यांनी सर्व आर्थिक खर्च मांडला. तर मुख्याध्यापक अण्णासाहेब मरभळ व क्षीरसागर मॅडम यांनी सूत्रसंचालन केले. तर वाळुंज मॅडम यांनी आभार मानले. शामराव देशमुख व अक्षय देशमुख यांनी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी पालक, गावकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या गोष्टी आपण करत राहाव्या. दुसरं या शाळेचं अजून एक सांगतो. आपण म्हणजे ज्यावेळेस आम्ही मराठी शाळेत होतो त्यावेळेस तुमच्या पिढीमध्ये कदाचित मंदिरामध्ये शाळा व्हायची. ते मंदिर होतं. या पिढीने मंदिरामध्ये शाळा शिकली. आमच्या पिढीने त्या 2 वर्गामध्ये शिकवली. आता ही पिढी या दुसऱ्या 4 वर्गांमध्ये शिकवते आणि त्यानंतरची पिढी अशी यावी की त्यांनी मल्टी स्टोरी बिल्डिंग असावी, 3-4 बिल्डिंग असाव्या आणि इथे शाळा, उंच खडकची शाळा पूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक व्हावी असं मला एक मनापासून वाटतं. गावच्या प्रत्येक गोष्टी राजकारण असतं. पण पुढे आता राजकारण असल्याशिवाय विकास होत नाही. आमच्या आर्मीमध्ये असं असायचं 3 कंपन्या असायच्या. त्याचं एक सायकोलॉजिकली असं असायचं की त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असायचं. कॉम्पिटिशन म्हणजे ते असं की एकमेकाला वर चढवण्याचं. मग याचा अर्थ असा नव्हता की त्यांची भांडणं व्हावं. याचा अर्थ की त्या भांडणातून विकास व्हावा. आपलं काय चुकलं, कसं बराबरी करतो, हा करतो तर मी करतो, की बराबरी केल्याने त्याचा विकास होत असतो. तसंच मी आपल्या अध्यक्ष कमिटी सर्व सरांना सांगतो, काही लोक बोलतील, आपण त्याने सुद्धा ठीक आहे, काय असेल होत असेल तर आपण करेक्ट करू, पुढे जाऊ, आणखी इन्व्हेस्ट करू, एकमेकाला साथ धरून चालू. या प्रत्येक गावातला कोणताही व्यक्ती असा नाही की जो शाळेसाठी मदतीसाठी नाही म्हणेल. किंवा हे जे मुलं, आई वडिलांनी जे मुलं इथे पाठवले बाहेर, असं तसं म्हणलं की बाहेरचे मुलं सुद्धा या शाळेमध्ये होते. आणि हे पुरस्कार भेटणं, नावलौकिक होणं आजपासून तर म्हणजे जेव्हापासून कांबळे साहेब भेटले तेव्हापासून मी गावचं नाव विचारलं तर मी उंच खडकच सांगतो. वाकवले, कारण की मला असं वाटायचं उंच खडक नाव कसं सांगावं. पण आता एक असं नाव आहे आपल्या गावचं की ती लक्षात राहण्यासारखं पण आहे आणि सगळ्यांना माहिती पण आहे. कोणी आता नॉर्मल सगळे
काही गावांचे नाव असे ते प्रत्येक ठिकाणी आहे. टाकळी झालं, हे झाले बऱ्याच ठिकाणी असे प्रत्येक तालुक्यामध्ये टाकळी. पण उंच खडक हे गाव मला वाटतं भारताच्या नकाशात फक्त दोनच असेल, एक उंच खडक बुद्रुक आणि एक उंच खडक खुर्द. बाकी आता याच्यानंतर नेक्स्ट तुम्ही बोलू घ्या. आता पावसाचे वातावरण आहे आणि पुन्हा एकदा मी सर्वांचं तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. मला इथे बोलवलं आणि सागर माने मागाशी सांगितलं की मागच्या वर्षी मला 15 ऑगस्टसाठी बोलवण्यात गेलं होतं आणि त्या दिवशी ऑफिसचा सगळा 15 ऑगस्ट मलाच करायचा होता. मी त्यांना म्हटलं आता तरी जमणार, मग पुढच्या वेळेस मी ऑलरेडी त्यांना सांगून ठेवतो की मी मागच्या वेळेस केलं होतो, आता दुसऱ्यांना सांगा. मी ते सांगितलं, सर्व केलं, पण मला असं वाटलं की असं आता इथं लोकांचं कोणी ना कोणी असेल चाललं असेल. माझा येण्याचा प्रोग्राम होता पण म्हटलं आपण ऑफिसचं करावं नॉर्मल आणि मग इकडे यावं. तर काल यांचा साधारण 3 वाजता फोन आला, म्हणे उद्या तुम्हाला यायचंय. म्हटलं एक विचार केला, म्हटलं ठीक आहे मी प्रयत्न करू. ते म्हणते नाही तुम्ही मागच्या वेळी शब्द दिला होता. मग मला ते त्यांना म्हटलं मी ऑफिसला सांगतो आणि एक 10:30 अर्धा तासानं तुम्हाला कन्फर्मेशन देतो. मग मी ते ऑफिसचा प्रोग्राम कॅन्सल केला, दुसऱ्याला सांगितलं करण्यासाठी. आणि आज या तुमच्या सर्वांचा विनंतीला मान घेऊन आलेलो आहे आणि तुम्ही मला जो सन्मान केला त्याचा पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. त्यांनी या ठिकाणी येऊन जे आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपल्या गावचे पोलीस पाटील बाळासाहेब देशमुख, आपल्या या शिक्षण समितीचे अध्यक्ष सागरभाऊ शिंदे, आपले ग्रामसेवक मणियार साहेब, आपल्या गावचे ग्रामपंचायतचे उपसरपंच महिपाल देशमुख, आपले लक्ष्मणराव मंडिक, भाऊसाहेब शिंदे, हसे गुरुजी, त्याचप्रमाणे भाऊ देशमुख, रामदासजी देशमुख, कैलासराव हसे, बाजीराव देशमुख, त्याचप्रमाणे आपले पुजाबा मंडिक, वैभव देशमुख, सागर देशमुख आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले विद्यार्थी, आज या ठिकाणी ज्या महिला भगिनी या ठिकाणी आल्यात त्यांचंही मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे मनोहरजी देशमुख, शामराव देशमुख आणि या शाळेचे मुख्याध्यापक क्षीरसागर मॅडम, वाळून मॅडम आणि सर्व महिला भगिनी आणि उपस्थित सर्व बंधू. खरं म्हणजे आज 15 ऑगस्टच्या निमित्तानं ज्या वेळेला या स्वातंत्र्य मिळालं, या स्वातंत्र्यामध्ये ज्या थोर विभूतींनी आपलं बलिदान केलं आणि त्यांचं बलिदान दिल्यानंतर जे स्वातंत्र्य मिळालं त्याचं खऱ्या अर्थानं पुढं कसं होईल ही चिंता त्यावेळच्या जनतेला होती. परंतु आता 80 वर्ष झालेत आणि ही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या जनतेनं आपलं हे जो देश चालवला त्यामध्ये शिक्षण आलं, सैन्य आलं आणि आर्थिक विकास ह्या सगळ्या गोष्टी करीत असताना या देशाची भरभराट कशी होईल, या देशामध्ये नवीन कसं उपलब्ध होईल आणि या नवीन याच्या मदतीनं आपला देश कसा पुढे जाईल यासाठी या सगळ्या समाजानं प्रयत्न केले. प्रथमतः मी म्हणजे खऱ्या अर्थानं श्रीकांत जे सांगितलं की आपल्या गावाची ओळख, आपल्या तालुक्याची ओळख आणि ही तालुक्यामध्ये आपल्या गावाची ओळख निश्चितपणानं काही गोष्टीमध्ये आहे. त्यामध्ये आपण तुम्हाला आता बाहेर गेल्यानंतर जो अनुभव येतो त्यामध्ये निश्चितपणानं काही गोष्टी ज्या चांगल्या गोष्टी केलेल्या असतात त्याचं
निश्चितपणानं फळ मिळतं. तसं सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या गावामध्ये पाईपलाईन झाल्या, सगळं गाव बागायत झालं आणि बागायत झाल्यामुळे जी सुबत्ता आली त्याचं परिपाक म्हणून एक गावामध्ये टोमॅटो सारखं पीक आलं. त्याच्या अगोदर ऊसाचं पीक होतं आणि सगळं गाव म्हणजे ऊसाचं पीक म्हणून एक प्रसिद्ध होतं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये टोमॅटोचं पीक हे निश्चितपणानं 25-30 वर्षापासून आपण जे घेतोय त्यामध्ये या सगळ्यांचं, या ठिकाणच्या शेतकऱ्यांचं योगदान आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे व्यापारी येतात त्या व्यापाऱ्यांना सुद्धा आपण जे सन्मान देतो, सन्मानानं वागवतो, त्याचा एक तो परिणाम असतो. कारण व्यापारी आल्यामुळं, व्यापारी टिकल्यामुळं इथलं टॉमॅटोचं मार्केट टिकून राहिलं आणि म्हणून टॉमॅटोचं पीक राहिलं. त्याच्यामध्येही अडचणी येतात, परंतु हे सगळं चालू असतं. त्याचप्रमाणे जशी ही शाळा आहे, ज्या शाळेमध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये जे नाव आज आपलं गेलं ते निश्चितपणानं या शाळेचं कौतुक करण्यासारखी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. श्रीकांत तुम्हाला जे कांबळे सरांनी सांगितलं ते खरं आहे. ते या ठिकाणी आले होते आणि खरं म्हणजे या शाळेमध्ये जी झिरोपट झालेली शाळा होती त्या शाळेला खऱ्या अर्थानं उंचीवर नेण्यासाठी सागर शिंदे आणि बाकीच्या कंपनीने जरी मदत केली, पण सागरनं निश्चितपणानं त्याचा वेळ दिला, त्याचं कष्ट घेतले. काय होतं, थोडंफार ॲलिगेशन होत राहतात, परंतु त्या ॲलिगेशनला सुद्धा काही मर्यादा या प्रत्येकाने ठेवल्या पाहिजेत. ज्याला काही करायचं आहे त्यानं निश्चित करावं, पण ते करतात त्यांच्यामध्ये खोडे घालण्याचं काम कुणी करू नये. कारण चांगलं काम करताना त्रास निश्चित होतो, पण कमीत कमी त्रास देणाऱ्यानं थोडासा विचार केला पाहिजे की एखादा वेळ देतोय, एखादं काम करतोय, आपल्याला जर जमेत असेल तर आपण त्याला सहकार्य करावं, नाही जमत तर आपण थांबून घ्यावं. परंतु जे करतात त्यांना निश्चितपणाने त्यांच्या पाठीवर थाप टाकली पाहिजे, त्यांना निश्चितपणानं प्रोत्साहन दिलं पाहिजे. ही शाळा निश्चितपणानं झिरोपट संख्येवर आलेली शाळा, सागरनं आज महाराष्ट्रामध्ये तिचं नाव उंचवलं, त्यावेळी निश्चितपणे त्यांनी त्रास घेतलेला आहे आणि तो त्रास घेत असताना या ठिकाणचे तहसीलदार असतील, या ठिकाणचे न्यायाधीश असतील, या ठिकाणचे आमदार असतील, या ठिकाणचे पालकमंत्री असतील, या सगळ्यांशी भेटून, या सगळ्यांशी चर्चा करून काही गोष्टी आपण मिळवलेल्या आहेत. त्यासाठी वेळ द्यावा लागतो, त्रास घ्यावा लागतो आणि म्हणून सागरनं सुद्धा मोठं मन दाखवावं आणि ही शाळेचं काम जो हातात घेतलंय ते निश्चितपणानं पुढं न्या, त्याला उंचीवर ठेवा. खरं म्हणजे आज ही जी या ठिकाणी मुलं दिसतात, मागच्या वर्षी 75चा पट होता, आता तो 40 झाला आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं तो थोडासा एक कमीपणाचीच गोष्ट मला या ठिकाणी जाणवते. आपण निश्चितपणानं दुर्लक्ष करू नका. सगळ्यांनी, सगळ्याच ग्रामस्थांना मी विनंती करतो की आपण, आपले मतभेद असतील तर ते आपण चर्चा करून सोडवावे. परंतु जी शाळा आहे, ज्या संस्था आहेत, त्या ठिकाणी एक मनाचा मोठेपणा दाखवून, उदारपणा दाखवून जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलं पाहिजे, वाईट आहे त्याला निश्चित वाईट म्हणा, पण चांगलं आहे त्याला चांगलं म्हणा आणि या सगळ्यातून प्रगती करा. चांगलं केलं त्याचं नाव निघतं आणि चांगलं केलं तरच
तुम्हाला लोक चांगलं म्हणतील. गाव जरी छोटं असलं तरी या गावातली जी पुढं दिसतं ते लोक तुमचं चांगलं आहे त्याचंच नाव घेतात. वाईट आहे त्या निश्चित गोष्टी आहेत, वाईट गोष्टीची कुणी काही चर्चा करत नाहीत. आणि म्हणून चांगलं करा, चांगलं राहा आणि चांगल्या पद्धतीनं जर राहिलं त्याचं निश्चितपणानं नाव होतं. सागरला मी पुन्हा विनंती करीन की तू जरी तळतळ केली असली मगाशी, परंतु तुझ्या शाळेमध्ये तू अध्यक्षस्थान तूच ठेव आणि या शाळेला निश्चितपणानं चांगल्या उंचीवर नेऊन ठेव, हीच तुला या ठिकाणी विनंती करतो. आणि खऱ्या अर्थानं या शाळेचं जे शैक्षणिक उंची वाढवायची आहे ती ही शिक्षक मंडळी आहे त्यांनाही मी विनंती करीन तर इथल्याही कुठल्याही गोष्टीमध्ये त्याचा काही परिणाम करून तुम्ही घेऊ नका. तुम्ही खऱ्या अर्थानं शाळेच्या मुलांवर, शाळेवर लक्ष द्या. आणि या शाळेतल्या मुलांचं गेल्या वर्षी दोन मुलं गेले नवोदयला, याही वर्षी कसे 4 जातील हे पहा, 3 गेले आणि याही वर्षी 6 जातील याची तुम्ही तयारी करा. आणि या मुलांना निश्चितपणानं, कारण या छोट्याशा गावातून गेल्या वर्षी नवोदयला 3 मुलं गेली, म्हणजे खऱ्या अर्थानं ही तशी फार मोठी जमेची बाजू आहे. आणि इथून पुढे ती कारण आत्तापर्यंत या गोष्टींमध्ये कोणी गेलं नव्हतं, पण जर तुमच्या मार्गदर्शनामुळं, तुमच्या प्रयत्नांमुळं हे जात असतील तर याला निश्चितपणानं तुम्ही मदत करा. आमच्यासारख्याला जर काही आमच्या वाट्याचं काही काम असेल तर ते आम्हालाही सांगा, आम्ही त्यामध्ये निश्चितपणानं मदत करू आणि सगळे मिळून या शाळेला निश्चितपणानं उंचीवर नेऊ, एवढीच या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि आज आपण या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या, ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलात. मी आपल्या सगळ्यांच्या गावाच्या वतीनं, या शाळेच्या वतीनं सगळ्यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. आवाज सह्याद्रीचा करिता संपादक शुभम फाफाळे, अकोले, अहिल्यानगर.